त्या भावना आहेत? की भरपूर चांगलं वाटतंय. बॉलिंग आमची आज चांगली झाली, कारण का आमची बॉलिंगच आम्हाला कमबॅक करून देणारी आहे, कारण का बॅटिंग साईड आमच्याकडे भरपूर चांगली आहे. अगदी बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील खेळला आणि खऱ्या अर्थानं तिथे देखील तुमची बॉलिंगची चमक आम्हाला पाहायला मिळाली. अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळताना कसा अनुभव आला? पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये खरं तर लय मोठे मोठे प्लेअर होते आणि तिथे खेळल्यामुळे खरं तर बॉलिंगचा मला चांगला अनुभव आला, कारण का मोठ्या प्लेअरमध्ये खेळताना आपला गेम जास्त चांगला सुधारतो. थँक्यू सो मच. अगदी स्क्रीनवरती सतीश पोपळकर यांना आपण पाहिलं. अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांची राहिली. आज UPL मध्ये देखील त्यांची कामगिरी पाहायला मिळते. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्या टीम्सला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. आणि या मॅचमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मायक्रोफोनवरती. आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही मित्रांनो मायक्रोफोनवरती ऐकलाय, ज्यांना कासपाठा आणि उरमोडी आणि परळीच्या खेळाडूंची खडा ना खडा माहिती आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके समालोचक तुषार जांभळे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. प्रत्येक खेळाडू कोणत्या गावातला आहे, कोणत्या विभागातला आहे, हे जर या संपूर्ण परिसरामधलं हा जर लेखाजोखा सर्वाधिक जास्त जर कुणाला माहिती आहे तर मित्रांनो एका समालोचकाची दखल घ्यावी लागते आणि त्या समालोचकाचं नाव आहे तुषार जांभळे सर, ज्यांना प्रत्येक खेळाडूचा लेखाजोखा या विभागातला माहिती आहे आणि प्रत्येकाचा लेखाजोखा त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. आता मॅचला झाली सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. जिथे टॉस जिंकला टीम पाटील इंडियन या टीमने आणि प्रथमतः एक धाडसी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करतोय. यावेळेला हा बॉल समोर, आक्रमण, हल्ला, बॉल जाईल साइड स्क्रीनला भेदत सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. हा षटकार जबरदस्त आला होता. समोरच्या बाजूला ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर, बॅट्समन आहेत विजय मोरे. यावेळेला आणखीन एक, आता लॉंग लेगला हा बॉल टप्पा पडल्यानंतर सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. फटकेबाजी आता समोर आणि पाठीमागे करायला सुरुवात केली आहे. इरादे हेच होते ज्यावेळेस पाटील इंडियन या टीमने टॉस जिंकला की आम्हाला बॅटिंग करायची आणि मोठ्या फरकाने हा सामना जिंकायचा आहे. विजय मोरे 4 बॉल 12. सूरज माने नॉन स्ट्रायकर एंडला तर बॉलर आहेत सतीश देटे, कुसखुर्द, तर एका बाजूला विजय मोरे कारीचे आहेत. सज्जनगडच्या पायथ्याशी अगदी बसलेलं गाव कारी आणि त्याच कारीचे आहेत विजय मोरे. 4 बॉल फेस केले, त्यानंतर 12 कुठल्या होत्या. आता 1 धाव त्यांच्या बॅटमधून आणखीन एक आलेली आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 13. सूरज माने लुमणे खोल तयार, तर एका बाजूला सतीश देटे, कुसखुर्द पहिलं षटक हाताळत आहेत. 5 बॉल मध्ये 13 खर्च केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक लुमने कोल एंड कडून. सूरज माने यांना प्रभावित करणारा बॉल आहे, परंतु आलाय तो डॉट. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटका अखेरीस 13 वरती 0 पहिलं षटक संपलंय. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती संतोषजी साळुंके उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान या उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आपण करत आहोत. त्यांना आपण सन्मानित करूया. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करूया आणि त्यांचा एक आदरपूर्वक सन्मान आपण या प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत. त्याचबरोबर तानाजी भिल्लारे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करतोय. त्यांचाही आपण आदरपूर्वक सन्मान करत आहोत. आणि श्री राजू भोसले यांना विनंती आहे, दादा आपल्या शुभाचे सन्मान आपण करावे. तानाजी दादा भिल्लारे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांना आम्ही आदरपूर्वक सन्मानित करतोय. तर रघुनाथ सुर्वे दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभाचे आपण हा सन्मान करावा. सह्याद्री वॉरियर्सचे ते संघमालक आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण हा सन्मान करत आहोत. आदरपूर्वक हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय. एका बाजूला विजय मोरे जे कारीचे आहेत ना, 5 बॉलच्या पाठीमागे 13 कुठलेले आहेत आणि स्ट्रायकर एंडला तेच आहेत. तर षटक क्रमांक 2 साठी आशुतोष धर्माधिकारी परळी. यावेळेला बॉल हवेत उभा राहिलाय आणि मोठ्या विकेटचं पतन. विजय मोरे कारी येथे माघारी.
6 बॉलच्या पाठीमागे 13 धावा बनवू शकले आणि मोठा धक्का लागलाय पाटील इंडियन या टीमला. त्याचबरोबर संतोषजी साळुंके यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही त्यांनाही आदरपूर्वक सन्मानित करतोय. संतोषजी साळुंके यांचाही सन्मान आम्ही उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत. एका बाजूला आशुतोष धर्माधिकारी यांनी पहिलाच बॉल टाकला आणि टिपली पहिली विकेट. आशुतोष धर्माधिकारी जे परळीचे आहेत, पहिला बॉल फार चांगला टाकला त्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अक्षय कारंडे जे सोनवडीचे आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चाललेले आहेत. अक्षय कारंडे यांच्याकडे क्षमता चांगली आहे. मग मधल्या फळीमध्ये प्रारंभिक जोडीमध्ये बॅटिंग करू शकतात जे सोनवडीचे आहेत. एका बाजूला आशुतोष धर्माधिकारी यांचा मारा. यावेळेला लोअर फुल टॉस प्लम झालेत आणि लेग बिफोर विकेटचे शिकार झालेत. फलंदाज LBW आउट. अक्षय कारंडे माघारी. कमी गतीचा बॉल ओळखू शकले आणि सरळ बॉल जाऊन पायांना भेदलाय आणि पंचांनी कळवलं की फलंदाज अक्षय कारंडे प्लम झालेत. विकेटचा पतन. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आशुतोष धर्माधिकारी. परळीकडून पहिली हॅट्रिक येईल का? खेळाडूचं नाव आहे आशुतोष धर्माधिकारी. हॅट्रिक बद्दल जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो ना की या शब्दाचा उगम कुठून झाला, तर या शब्दाचा उगम क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली H स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारचा कारनामा पहिल्यांदा केला. 3 विकेट मिळवल्या ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना आणि त्यांच्या या ट्रिकसाठी काही मंडळींनी एक फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट आणली. हॅट हा शब्द त्या ट्रिक सोबत जोडला गेला आणि तिथून पुढे एक प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. आता होईल का या उरमोडी प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक पूर्ण? बॉलर आहेत आशुतोष धर्माधिकारी तर बॅट्समन आहेत अनिकेत लोहार. हॅट्रिकचा बॉल आणि इथे बालंबाल बचावलेले आहेत. हॅट्रिक तर होणार नाहीये. त्याचबरोबर जे कोणी जेवणाचं बाकी असेल तर त्यांना विनंती आहे की आपण जेवण करू शकता. त्यासाठी विनंती आपण करूया खेळाडूंना. आपण कोणी जेवणाचे बाकी राहिला असाल तर आपण जेवण करून घ्या, ही विनंती आहे खेळाडूंना. बॉलर पुन्हा तयार. यावेळेला फुल टॉस. फुल टॉसला वळवलंय. एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे बघता बघता पूर्ण होतील. निश्चित आता डाव सावरावा लागेल अनिकेत लोहार आणि सूरज माने यांना, कारण झटपट 2 गडी गमावलेले आहेत. आशुतोष धर्माधिकारी यांनी लागोपाठच्या 2 फलंदाजांना 2 बॉलच्या पाठीमागे माघारी पाठवलं. या षटकामध्ये 4 बॉल टाकले, 2 धावा दिल्यात, 2 गडी गारद केलेत. शेवटचे 2 बॉल. बॅट्समन आहेत अनिकेत लोहार. अनिकेत लोहार यांचा प्रयत्न हाच होता की बॉलच्या मेरिट पर्यंत मला पोहोचायचं आहे, परंतु बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. आलाय तो डॉट बॉल. संपर्क नाहीये. 5 बॉलचा खेळ संपलाय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त 15 वरती जाऊन पोहोचली आहे आणि या षटकामध्ये आशुतोष धर्माधिकारी यांनी 5 बॉल टाकले आणि अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. एक जबरदस्त कामगिरी आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शेष. यावेळेला पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय आलाय की हा नो बॉल आहे. धावून आता धावा किती काढल्या जातील? तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा या बॉलच्या पाठीमागे धावून काढल्यात. म्हणजे अशा 4 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. आता शेवटचा बॉल. आतापर्यंत फार चांगली कामगिरी केली होती आशुतोष धर्माधिकारी यांनी, परंतु शेवटचा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु फुलटॉस टाकला आणि तो होता कमरेच्या वरती. शेवटचा बॉल फ्री हिटचा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि 2 षटका अखेरीस धावा आहेत धाव फलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम पाटील इंडियन्सने बनवलेले आहेत. 19 धावा, 2 गडी बाद, 2 षटका अखेरीस. एक्स्ट्रा जर तुम्ही पाहिली ना तर एकच आहे. बाय 0 आहे, लेग बाय 0, वाईड 0, नो बॉल 1 टाकलाय. अवघ्या 12 बॉलमध्ये 1 नो टाकला. अनिकेत लोहार 4 बॉल 5, सूरज माने 2 बॉल खेळलेले आहेत परंतु एकही धाव बनवू शकले नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी सूरज माने यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. पाठीमागचा एक सामना जर तुम्ही पाहिला असेल ना तर ज्या प्रकारे अमोल पवार यांनी खेळ केला होता ना, सुरुवातीला त्यांची धावसंख्या खालावलेली होती परंतु शेवटच्या षटकामध्ये असं काय त्यांनी आक्रमण केलं की धावसंख्या 50+ जाऊन पोहोचली होती. म्हणजे या खेळपट्टीवरती 50+ हे टार्गेट निश्चित चांगलं आहे आणि त्याच दृष्टीने आता
वाटचाल करावी लागेल पाटील इंडियन्सच्या टीमला. एका बाजूला MF फायटरने चांगला खेळ केलाय, 2 षटकं टाकली, 19 धावा जरूर दिल्यात, परंतु 2 गडी गारद केलेले. चला घाई करा, टीम मीटिंग तुम्हाला घेता येणार नाही. टीम MF फायटर आपण वेळ घेताय, यानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक नाहीये कारण तुम्ही सर्वजण एकत्र आलाय. पंच आपण त्यांना इशारा द्या, हा संघ वेळ घेतोय. MF फायटर आपण मित्रांनो वेळ घेताय. बॉलिंग टीम मित्रांनो आपण वेळ घेता. आयोजन समिती वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचवते, आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत की आम्ही माध्यम आहोत. त्यासाठी विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. तुम्हाला पाण्यासाठी वेळ घ्या आम्हाला चालेल, परंतु जर तुम्ही टीम मीटिंग प्रत्येक षटकाच्या पाठीमागे घेतलीत ना तर बाकीचे सामने होणार नाहीत. आणि आपण कोणत्याच संघाला पॅनल्टी दिली नाही, मग एका संघाला पॅनल्टी दिली नाही तर बाकीच्या सर्व संघांना पॅनल्टी द्यावी लागेल. त्यासाठी आपण सहकार्य करा. जसं आयोजन समिती तुम्हाला सहकार्य करते ना, तर तुम्ही आयोजन समितीला सहकार्य करा. तुम्हाला जर आयोजन समितीला काय देता येत असेल ना तर तो मित्रांनो तुमचा वेळ आहे आणि तो वेळ तुम्ही द्या. आणि ओव्हर नंबर 3 साठी आता आलेले आहेत विकास मनवे. यावेळेला बॉल भिरकावून दिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. तर निश्चित अनिकेत यांच्या बॅटमधून या 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या आता पुढे सरसावले जाऊन पोहोचले 21 वरती. बॉल क्रमांक 2. यावेळेला बॅटचा किनारा, परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत हा बॉल पोहोचू शकणार नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आहे आता जाऊन पोहोचलेली आहे 22 वरती. अनिकेत लोहा यांनी जर पाहिलं ना तर 2-2 धावा 2 वेळा आणि एक सिंगल आहे, असं विश्लेषण आपण त्यांच्या बॅटिंगचं करूया. या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ संपला. हा 3रा बॉल होता या षटकातला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केली आहे आणि डायरेक्ट हिट फलंदाजाला यावं लागेल माघारी. विकेटचा पतन धक्का क्रमांक 3रा लागलाय. आणखीन एक धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट होतील. अनिकेत लोहार. एक धाव इथे पूर्ण केली होती सूरज माने यांनी, परंतु दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरीचा प्रयत्न निष्फळ ठरला. माघारी यावं लागलंय. एका बाजूला बॅटिंग करताना सूरज माने यांची बॅट तळपणं फार महत्वाचं आहे. फार वेळ ते शांत आहेत आणि फार कमी वेळात त्यांना स्ट्राईक मिळालाय. त्यामुळे टीम पाटील इंडियनला चांगली धावसंख्या बनवायची आहे. नंतर सूरज माने यांना सर्वाधिक स्ट्राईक द्यावं लागेल. परंतु एका बाजूला आता टीम MF फायटरलाही प्रयत्न करावा लागेल की सूरज माने यांना आम्हाला कशा प्रकारे माघारी पाठवता येईल याचाही प्रयत्न या टीमला करावा लागेल. यावेळेला समोर पॉवरफुल स्ट्रोक लॉंग अँड स्ट्रॉंग पाठवलाय आपल्याच गावाच्या दिशेने. खेळाडू आहेत सूरज माने, यांच्याच बॅटमधून आलाय हा षटकार आणि समोर आहे त्यांचं गाव. गावाचं नाव आहे लुमनेकोल आणि याच गावाच्या दिशेने पाठवलाय बॉल. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. एका बाजूला बॅटिंग मध्ये विकी कदम. आपण चर्चा करतोय ना की ही विकेट फार महत्वाची आहे. धावसंख्येला मिळालाय वेग. आणखीन एक बॉल लॉंग ऑफला. आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आता विकेटचं पतन. सूरज माने यांचं आक्रमण फसलं आणि MF फायटरला आणखीन एक सुयश. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये संघाला धावांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत शशिकांत शिंदे शिंदेवाडी. क्षमता आहे त्यांच्याकडे.
पाठीमागच्या मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर शशिकांत शिंदे यांना पुढे बॅटिंगमध्ये सोडण्यात आलं होतं, परंतु या सामन्यामध्ये थोडंसं पाठीमागे ठेवलंय. म्हणजे काहीतरी वेगळ्या रणनीती आहेत की पाठीमागच्या षटकामध्ये जाऊन कुणीतरी आक्रमक खेळ केला पाहिजे आणि त्यासाठी की काय शशिकांत शिंदे यांना मागे ठेवलंय आणि जिथे आता विकास यांचा हा मारा. शेवटचा बॉल या षटकातील शेष आहे. धावसंख्या 29 वरती 4. यावेळेला आल्या पावली पाठवलाय बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक कडक बेधडक आलाय तो षटकार. बॅट्समन आहे शशिकांत शिंदे, गाव आहे शिंदेवाडी. काय फटका खेळला या खेळाडूने. आल्या पावली फेकून दिला. पाठीमागच्या सामन्यामध्ये खास काय करता आलं नव्हतं, परंतु या सामन्यामध्ये इरादे स्पष्ट आहेत, काहीतरी करायचं आहे आणि ठोकलाय तो षटकार. आता 35 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद ही स्थिती आहे. पस्तीस धावा 4 गडी बाद. विकी कदम, शशिकांत शिंदे. आता एका बाजूला चौथं षटक. चला MF फायटर मित्रांनो, खरं तर आयोजन समितीकडून वारंवार सूचना येतात की तुम्ही घाई करा आणि त्यासाठी विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. टीम MF फायटर भरपूर सामने शिल्लक आहे आणि त्यासाठी आम्ही कळकळीची विनंती आपल्याला करत आहोत की तुम्ही आयोजन समितीला काय देऊ शकता. तर मित्रांनो, तो तुमचा वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही वेळ द्या, कारण भरपूर सामने काल शिल्लक राहिले होते आणि त्या 2 सामन्यांचा लोड आज आहे. तर त्यासाठी विनंती करूया की आपण निर्धारित वेळेमध्ये खेळूया, कारण पॅनल्टी आपण कोणालाच दिली नाहीये. त्याचबरोबर आदरणीय आमचे सुनील दादा केरेकर यांचं आगमन आहे. सुविधा पतसंस्था ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगला सामन्यावर पुरस्कार दिलेला आहे, त्यांचं आगमन होतं, त्यांचं आपण स्वागत करूया. मैदानाच्या दिशेने वडिया 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 वरती 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मित्रांनो, फार वेळ घेतलाय, अन्यथा पुढच्या षटकासाठी आता सतीश जेटे तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. सतीश चव्हाण यांच्या नावे हे षटक आहे. षटक क्रमांक 4 हातात येईल. नेहमीच ते ही प्रीमियर लीग खेळण्यासाठी इंटरेस्टेड असतात आणि आता गोलंदाजीच्या रनवेवरती पाहायला मिळत आहेत. सतीश चव्हाण यावेळेला सतीश चव्हाण यांचा हा बॉल चांगला आहे, जे रोहोटचे आहेत. एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या फक्त 1 पुढे सरसावली. 36 वरती 4. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला शशिकांत शिंदे 6 वरती बॅटिंग करतायत. विकी कदम 1 बॉल 1. सतीश चव्हाण यांनी पहिला बॉल एका धावेचा टाकलाय. आता बॉल क्रमांक 2. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल पहा. या बॉलची भेदकता. सतीश चव्हाण दमदार मारा. यॉर्करचा वार आलाय तो डॉट आणि समोर आता बांधून ठेवलाय. ज्यांनी आल्या पावली षटकार मारला होता ना, अशा फलंदाजाला बांधून ठेवलाय शशिकांत शिंदे. शशी शिंदे यांना बांधून ठेवलंय. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. सतीश चव्हाण यांचा हा मारा. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो हा डॉट बॉल. या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका येणार नाहीये. 3 बॉल अतिशय योग्य टप्प्यावरती टाकलेले आहेत सतीश चव्हाण यांनी. जो काय अनुभव आहे ना, तो अनुभव आज कृतीमध्ये आणलाय आणि हे फार महत्वाचं आहे, कारण निर्णायक सामना आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने गमावलेले आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्यामुळे हा सामना मोठ्या जोमाने दोन्ही संघांना खेळावा लागेल. 1 धाव मिळेल. स्ट्राईक बदललंय, स्कोर बोर्डला ठेवलंय. विकी कदम यांना आणलंय स्ट्राईक वरती आणि शेवटचे शिल्लक आहेत फक्त 2 बॉल या षटकातील. पुढचा टॉस आपण अनाउन्स करूया आणि पुढील टॉस या सामन्याचा आहे. इथून पुढे आपण तो टॉस अनाउन्स करतोय.
यावेळेला बॉल लॉंग ऑफला, खेळाडू बॉलच्या खाली परंतु झेल होऊ शकला नाहीये, झडप अपुरी पडली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धावून काढलेली आहे. आपण टॉस करत आहोत आणि टॉस साठी आपण आमंत्रित करूया. यानंतरचा सामना आहे श्री साई 11 आणि सरपंच कमांडो. आपला सामना आहे, आपण टॉस साठी या. श्री साई 11 सरपंच कमांडो आपण रिपोर्टिंग करा. आपला यानंतर आहे टॉस. धावसंख्या 38 वरती 4, शेवटचा एक बॉल शिल्लक या षटकातील. यावेळेला फक्त बॅटचा चेहरा बॉलला दाखवलाय. शेवटच्या बॉलवरती एकही सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागेल. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. शशी शिंदे येतील माघारी. एका बाजूला असतील आता बॅटिंगसाठी विकी कदम. 4 षटकांचा खेळ संपलाय. 38 वरती 4. तर आपण सन्मानित करत आहोत ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगला सामनावीर पुरस्कार दिलेला आहे ना, सुविधा पतसंस्था. आणि या पतसंस्थेचे सुनील दादा केरेकर, माफ करा, अनिल दादा केरेकर साहेब यांची उपस्थिती आहे. सुविधा सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा आम्ही यथोचित आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. विकास जायगड यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. ज्यांनी आम्हाला सामनावीर पुरस्कार दिलेला आहे, सुविधा सहकारी पतसंस्था मर्यादित यांनी आम्हाला हा पुरस्कार दिलेला आहे आणि साहेबांचा आम्ही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माये चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या प्रीमियर लीगची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह आम्ही त्यांना प्रदान करत आहोत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पहा, मोठं सहकार्य आम्हाला या प्रीमियर लीगला दिलेलं आहे. सुविधा सहकारी पतसंस्था या संस्थेने या प्रीमियर लीगला नेहमीच एक चांगलं सहकार्य केले आणि याही वेळेला त्यांनी खारीचा वाटा उचललेला आहे. अंतिम षटक आहे 38 वरती 5. शेवटच्या षटकाकडे आपण वळूया आणि आशुतोष धर्माधिकारी यांना पुन्हा बोलवलंय. यावेळेला आडबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चित आपण सुविधा सहकारी पतसंस्था यांचं मनपूर्वक आभार मानूया. वेळोवेळी निश्चित आपण या क्रिकेटच्या स्पर्धांना विशेष सहकार्य करतात, त्यासाठी आम्ही आपले नितांत आभारी आहोत आपण केलेल्या सहकार्याबद्दल. आणि या वेळेला हा बॉल पाठवलाय 6 धाब्यांसाठी. आलाय तो षटकार. दादा देवरे जे फौजी आहेत आणि देश सेवा बजावत आहेत त्यांचाही आपण सन्मान करत आहोत. फौजींचा आपण सन्मान करतोय आणि हा सन्मान निलेश जांभळे करतील अशी विनंती आहे. आपण त्यांच्या शुभ हस्ते फौजींचा सन्मान करूया. जे देश सेवा बजावत आहेत आणि आपण नेहमी उल्लेख करतो ना की सातारा जिल्हा आणि या जिल्ह्याची एक परंपरा आहे की सैन्यामध्ये जायचं आणि बहुतांशी जर तुम्ही पाहिलं ना सातारा जिल्ह्यातून अनेक फौजी आपण पाहत असतो आणि त्याच्यामध्ये आपण फौजींचा सन्मान करतोय. आपल्याला गर्व असला पाहिजे आपल्या जिल्ह्यावरती, कारण आपल्या जिल्ह्यातून सर्वाधिक फौजी हे देशसेवेसाठी जातात. सेहेचाळीस धावा 5 गडी बाद. शेवटचा बॉल आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि डाव संपलेला आहे.
आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम MF फायटरने बनवलेले आहेत 46 धावा. 47 धावांचं लक्ष आहे आणि आपण टॉस करूया आणि टॉससाठी मी विनंती करतो. यानंतर पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया टॉससाठी पुढील 2 संघांना. आणि इथून पुढचा टॉस आहे तो टॉस आहे श्री साई 11 आणि सरपंच कमांडो. आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपल्याला विनंती की आपण टॉससाठी या. श्री साई 11 आणि सरपंच कमांडो आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी या, ही विनंती आहे. आणि हा टॉस कव्हर करण्यासाठी मी विनंती करतो तुषार जांभळे सरांना की आपण हा टॉस करावा, टॉस कव्हर करावा. आणि टॉससाठी मी विनंती करतो की सुविधा सहकारी पतसंस्था यांच्या अध्यक्ष इकडे आहेत आणि अध्यक्षांना विनंती आहे की आपण हा टॉस करावा, ही विनंती. थँक्यू सो मच. अगदी मायक्रोफोनवरती आवाज तुम्ही ऐकताय. निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय. इथून पुढे आपण टॉस करूया. एका बाजूला असेल सरपंच कमांडो त्यांच्या विरुद्ध श्री साई 11 अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस. आणि टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया की सुविधा सहकारी पतपेढी अध्यक्ष आदरणीय श्री अनिलदादा केरेकर साहेब आणि त्याचबरोबर संतोष दादा फौजी यांनाही आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. सरपंच कमांडो 11 आणि श्री साई 11 अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस. खरं तर तुम्ही पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिव सह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा दैदित्यमान सोहळा तुम्ही पाहताय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. कॉल कोण देणार, सरपंच कमांडो की श्री साई 11? श्री साई 11 टीमचे कॅप्टन कुमार शेलार कॉल करतील. कॉइन स्पिन संतोष दादा फौजी यांचे शुभ हस्ते. हेड कॉल केलेला आहे. अर्थातच टेल आलेला आहे. सरपंच कमांडो 11 या टीमच्या कॅप्टनने विशाल भोसले यांनी टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करतोय आम्ही. बॉलिंग करणार आहात. समोर श्री साई 11 संघ आहे. एक मॅच त्यांनी गमावले, एक मॅच त्यांनी जिंकलेली आहे. तुम्ही किती मॅचेस खेळलाय आणि किती मॅचेस गमावलेले आहेत? आम्ही एकच मॅच खेळलोय आणि ती जिंकलोय काल. आज दुसरी मॅच आहे आमची. अगदी बरोबर आहे. कशा पद्धतीने या UPL इकडे पाहताय? UPL खरंच खूप चांगलं आहे. नवीन खेळाडू आणि लेजंड पण आहेत. सगळे खेळायला बघायला भेटते. नवीन खेळाडूंना चांगले प्लेयर कसे खेळतात हे बघून त्यांना पण शिकायला मिळतंय. त्यामुळे एक चांगलं आहे UPL. श्री साई 11 टीमला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? 40-45 रन्सपर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपण जाऊया श्री साई 11 या टीमकडे. तुम्ही 2 मॅचेस खेळलाय, एक मॅच जिंकले, एक मॅच गमावले. पॉईंट टेबल आहे 2. ही मॅच जिंकताय तर पॉईंट टेबलमध्ये अगदी बढत होईल. पॉईंट टेबल अक्षरशः वाढेल. परंतु बॅटिंग करायचे कितपत मजल मारू शकता? जास्तीत जास्त रन मारू. कोणत्या फलंदाजांवरती विश्वास आहे की जे बॅटिंग चांगली करतील? चंद्रकांत माने आहे, सुयश बांबरस आहे, असे 3-4 प्लेयर आहेत. अगदी उरमोडी परिसरातील जी गावं आहेत त्या गावच्या माध्यमातून सर्वजण एकत्रित येत आहे, क्रिकेट खेळत आहे. कशा पद्धतीच्या भावना आहेत? UPL म्हणजे ही एक जत्राच आहे. त्यामुळे सगळे एकत्र येतात. खूप आनंद वाटतो. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. टॉस आपण पाहिला. खरं तर सरपंच कमांडो 11 त्यांच्या विरुद्ध श्री साई 11 आणि टॉस जिंकलेला आहे. सरपंच कमांडो 11 या टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे श्री साई 11 या टीमला. एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रथम सत्र समाप्त झालेले आहे. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज आपण ऐकूया पुन्हा एकदा, जो आवाज प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करतोय. खरं तर नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळाला. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र हा पुरस्कार ज्यांना मिळाले. खरं तर
समालोचक मधील आकडे तज्ञ आणि समालोचक मधील ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा UPL 2024 सत्रार. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता प्रेझेंटेशन बॉक्समधून. मराठी भाषेतला एक चांगला आवाज आहे ज्यांनी अल्पावधीमध्ये चांगलं समालोचन केलंय. आणि यावेळेला पहा हेलिकॉप्टरचं उड्डाण जाईल का लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, आणि इथे या बॉलच्या पाठीमागे मिळतील 4 धावा आणि पहिल्याच बॉलवरती आलाय तो चौकार. निश्चित आपण जो आवाज ऐकलात आपण चर्चा करत होतो की आवाजाबद्दल अल्पावधीमध्ये ज्यांनी चांगलं समालोचन केलं आणि कित्येक वर्ष या प्रीमियर लीगशी जोडून असणारे समालोचक म्हणजेच तुषार जांभळे सर यांना आपण आतापर्यंत ऐकलं. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय. 4 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्याच बॉलचं स्वागत ज्या प्रकारे केलंय, इरादे स्पष्ट आहेत बॅटिंग करत असताना बॅट्समन सतीश देटे. कारण हा सामना त्यांनी ज्या प्रकारे उल्लेख केला ना की आम्हाला मोठ्या फरकाने जिंकायचा आहे, आणि ज्या प्रकारे दोन्ही कॅप्टनने उल्लेख केला की आम्हाला मोठ्या फरकाने हा सामना जिंकायचा आहे आणि त्याच दिशेने दोन्ही संघांना वाटचाल करावी लागेल. बॉल क्रमांक 2 बॉलर आहेत विकी कदम. यावेळेला विकी कदम यांचा वेग, हाच वेग प्रभावित करतोय, अंगाला येऊन भेदतोय आणि एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. वेळेची अचूकता साधता आली नव्हती या फटक्याच्या पाठीमागे, आणि त्याचमुळे की काय हा फटका ज्या प्रकारे खेळायचा होता त्या प्रकारे खेळता आला नाही. एक सिंगल धाव मिळाले. दोन्ही संघांचा प्रयत्न हाच आहे की मोठ्या फरकाने आम्हाला सामना जिंकायचा आहे. सतीश देटे दुसऱ्या बाजूला बॅट्समन आहेत रामदास मनवे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, बॉलर तयार. यावेळेला फक्त दिशा दिली आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. आपण करेक्शन करूया, नावामध्ये रामदास वाघ आहेत बॅटिंग मध्ये, जे वाघवाडीचे आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. एका बाजूला सतीश जेटे कुस खुर्दचे खेळाडू आहेत. 5 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. एका बाजूला विकी कदम यांचा मारा. हो, हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. कधी बॉल उसळतोय तर कधी बॉल खाली राहतोय. ही खासियत आहे विकी कदम यांची. परंतु विकी कदम यांना विकेटसाठी जावं लागेल कारण लीड गोलंदाज आहेत, आणि लीड गोलंदाजाचं काम काय असतं की सुरुवातीला चांगली गोलंदाजी करायची, समोरच्या संघाला दडपणाखाली आणायचं, आणि माझ्या येणाऱ्या गोलंदाजांना गोलंदाजी करणं सुलभ होईल यासाठी षटक क्रमांक 1 आहे ना, हे फार जबाबदारीचं असतं आणि ते जबाबदारी घेतली विकी यांनी. शेवटचे 2 बॉल शिल्लक. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल, वाईट दिशेवरचं नियंत्रण थोडंसं निसटलंय. म्हणजे प्रयत्न हाच होता की कमी गतीचा बॉल मला शरीरापासून दूर ठेवायचा आहे. फलंदाज ज्यावेळेस स्ट्रोक खेळण्यासाठी जातील त्यावेळेस स्ट्रोक फसला पाहिजे आणि बॉल हवेत उभा राहिला पाहिजे. म्हणजे हे काय मनसुबे होते, परंतु फलंदाजांनी हा बॉल सोडला आणि फक्त नजर रोखून धरली होती. आला तो वाईट बॉल. बॅट्समन सतीश देटे तयार बॅटिंगसाठी. यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. बॉल थोडासा पुढे सोडला, कमी गतीचा, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पण अलीकडच्या काळामध्ये सतीश देटे यांना जिल्हा आयकॉन एक नवीन ओळख मिळाली. एका बाजूला विकी आहेत. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये जे आणखीन खेळाडू आहेत ना परळी उरमोडीचे, त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा आयकॉन ही एक नवीन ओळख मिळेल. परंतु आज तुम्हाला या प्रीमियर लीगमध्ये चमकावं लागेल. बॉलर विकी तयार. यावेळेला टप्पा पाठी ओढला, वेगही चांगला होता. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 8 धावा आहेत. आता इथून पुढे येणारे बॉल आहेत 24 आणि धावा बनवायच्या आहेत 39. हे आहे इथून पुढचं समीकरण. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावसंख्या 8. चला करा घाई. दोन्ही टीमला विनंती आपण घाई करा, या सामन्यासाठी वेळ फार गेलाय. आणि पंचांना विनंती की आपण त्यांना इशारा द्या. पाठीमागे MF फायटरने वेळ घेतला आणि आता टीम पाटील इंडियनला विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. एका षटकाचा खेळ संपलाय. तुम्ही पाहताय, अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. ओव्हर नंबर 2 कडे आपण वळूया.
आणि या षटकासाठी आता सूरज माने बॅटिंगमध्ये मोठा खेळ करू शकले नव्हते, परंतु आता गोलंदाजी करताना चमक दाखवावी लागेल. यावेळेला फक्त सरळ बॅटने बॉल हवेत खेळलाय, बॉलने उदस्थान प्राप्त केलंय, विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक पहिला, सतीश देठे सॉफ्ट डिसमिसल. थँक्यू. आता मैदानाच्या आतमध्ये आशुतोष धर्माधिकारी परळी. पण क्षमता आहे आशुतोष यांच्याकडे, एक चांगले ऑलराऊंडर आहेत परळीचे, परंतु आज या सामन्यामध्ये चमकणं फार महत्वाचं आहे, कारण समोर आहे सूरज माने यांचा मारा आणि कुठेतरी या माऱ्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. चला घाई करा बॅट्समन, आपण वेळ घेताय. MF फायटर या टीमला विनंती आहे मित्रांनो, आपण फिल्डिंगमध्ये वेळ घेतला तर बॅटिंगमध्ये वेळ घेताय. आयोजन समिती वारंवार सूचना देते, अन्यथा फिल्डिंग टीमला पॅनल्टी लागेल. यावेळेला आल्या पावली मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न फसलाय. आलाय तो हा डॉट आशुतोष धर्माधिकारी यांना. सूरज माने याने एक लेन बॉल टाकला, टप्पा पडल्यानंतर बॉल उसळला, येतोय तो डॉट बॉल. म्हणजे या बॉलच्या पाठीमागे कोणती दावी येत नाहीये. सूरज माने यांनी गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली आहे. एका बाजूला MF फायटरला धावांसाठी झगडावं लागतंय, धावसंख्या 8 वरती सिरावली आहे. आता 22 बॉल 39 धावांची गरज, बॉल कमी होत आहे, धावसंख्या तीच राहतीये. यावेळेला उचललाय, येईल का सी कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धाब्यांसाठी फरार, आलाय तो चौकार. गेले आशुतोष धर्माधिकारी. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, मिनी हेलिकॉप्टर होता, परंतु हेलिकॉप्टर स्ट्रोक मध्ये पूर्णत्व आणावं लागेल. चला घाई करा फिल्डिंग टीम, आपण घाई करा मित्रांनो. स्विच हिटचा फटका अनिश्चित. या फटक्यासाठी आशुतोषला जाणं महत्वाचं होतं का, कारण आतापर्यंत सरळ बॅटने चांगल्या धावा येत होत्या, परंतु यावेळेला मन बनवलं होतं की आशुतोषने की मला रिव्हर्सचा प्रयत्न करायचा आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सूरज माने यांनी टाकलाय डॉट. शेवटचे 2 बॉल, पायांचा वापर, टायमिंग नाही प्रॉपर. आता मनसुबे ओळखलेले आहेत सूरज माने यांनी की आशुतोष धर्माधिकारी पायांचा वापर करतात, बॉल पाठी ओढला, शरीरापासून दूर ठेवला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, आलाय तो डॉट. सूरज माने यांनी चांगले षटक हाताळले, अवघ्या 5 बॉलमध्ये 4 धावा आणि 1 गडी गारद केलाय. शेवटचा बॉल या षटकातील शेष. सूरज माने पुन्हा तयार, समोर आशुतोष धर्माधिकारी यांना काहीतरी करावंच लागेल. आणि हाही इथे डॉट टाकलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या आहे 12. आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथून पुढे 18, आणि 18 बॉल मध्ये आता इथून पुढे बनवायच्या आहे धावा. ते समीकरण शिल्लक राहिलेलं आहे 35 धावा. 18 बॉल 35 ची गरज. चला करा घाई. दोन्ही संघांना विनंती, पंच त्यांना इशारा द्या की प्रत्येक षटकाच्या पाठीमागे दोन्ही संघ टीम मिटिंग घेत आहेत, त्यांना टीम मिटिंग घेऊ देऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रेग्युलर ओव्हर्स मध्ये वेळ घेऊ नका. 18 बॉल 35 ची गरज. ऐकूया एक छोटस आणि मधुर संगीत.
संघांना आता समीकरण आहे 18 बॉल 35 आणि ओव्हर नंबर 3 साठी विकी कदम जे सोनवडीचे आहेत ओव्हर नंबर 3 पुन्हा सांभाळतील. पहिले षटक त्यांनी चांगलं टाकलं होतं, 8 धावा दिल्या होत्या. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, बॉलने पुन्हा उदस्थान प्राप्त केलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम MF फायटरला. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती सागर मनवे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला आहेत आशुतोष. आता उर्वरित 5 बॉलच्या पाठीमागे काय दडलंय, विकी यांचा मारा. या वेळेला वेळेच्या चुकता नाहीये, फक्त एकच सिंगल धाव सागर मनवे यांच्या बॅटमधून येते. आशुतोष धर्माधिकारी यांना आक्रमण करावं लागेल, कारण आक्रमणाशिवाय पर्याय आता उरलेला नाहीये. पार्टनरशिप एका बॉलमध्ये एका धावेची आहे. या सामन्यामध्ये जर तुम्ही लक्ष पाहिलं ना, तर या सामन्यामध्ये लक्ष आहे 47 धावांचा आहे आणि आता फक्त बनवलेले आहेत 13. म्हणजे 16 बॉल 34ची गरज आहे. म्हणजे धावसंख्येची गती दुप्पट वेगाने वाढवावी लागेल. 16 34ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज तयार, विकी कदम. यावेळेला हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती वार, बॉल सीमा पार, आलाय तो षटकार. चा झटका, आशुतोष धर्माधिकारी. अप्रतिम लाजवाब स्ट्रोक षटकार. पाय पुढे काढला, पाठच्या पायाचा गुडघा टेकवला, बॉलला गरकन वळवलं, लॉंग लेगला सीमारेषच्या पलीकडे. फलंदाज कसला, जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला, आशुतोष धर्माधिकारी परळी. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि हा तो फटका होता. स्ट्रोक ऑफ द डे असं म्हणायला काय हरकत नाही. जबरदस्त स्ट्रोक होता, डोळ्याची पारणं फेडली या स्ट्रोकने. बॉलर तयार, विकी कदम. यावेळेला नजर रोखून धरली आहे, इथे आलाय तो डॉट. पंचांनी सांगितलं की आशुतोष सफल झाले होते बॅटिंग करण्यासाठी आणि त्यामुळे की काय जिथून तुम्ही गाड घेता ना, ही फार महत्वाची जागा असते आणि इथून जर तुमच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेर जर बॉल असेल ना, तरच मात्र पंच त्या बॉलला वाईट बॉल घोषित करतात. त्यामुळे आता बेनिफिट डाऊट हा गोलंदाजाकडे गेला. पाच बॉलचा खेळ संपलाय, 25 धावा शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. करंट रन रेट आहे 8.82चा. बॅटची कडा, बॉल हवेत आहे, झेल होईल का? आता 26 धावा आहेत, 3 षटकांचा खेळ संपलाय. आता येणारे 12 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा इथून पुढे. जे समीकरण शिल्लक राहिलंय त्याची आम्ही चर्चा करतोय. 12 बॉल 21 ची गरज. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण करा घाई. 12 बॉल 21 ची गरज. ऐकूया एक छोटंसं आणि मधुर संगीत.
विनंती करूया आपण घाई करा. येणारे 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 21 धावा. हे समीकरण या सामन्यामध्ये शिल्लक राहिलंय. जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. पंच त्यांना इशारा द्या. या सामन्यासाठी फार वेळ गेलाय. दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो आता इथून पुढे आता फायनलाइज करावं लागेल कारण सामने होणार नाहीत. त्यासाठी आता इथून पुढे जे संघ खेळतील ना मैदानाच्या आतमध्ये त्या संघांना विनंती आहे जर आपण निर्धारित वेळेमध्ये खेळला नाहीत ना तर इथून पुढे आता पेनल्टी दिली जाईल कारण आयोजन समिती कठोर होते याची नोंद आपण सर्वांनी घ्या. आतापर्यंत आपण एकाही संघाला पेनल्टी दिली नव्हती कारण आतापर्यंत आपण चांगलं सहकार्य केलं होतं परंतु या सामन्यासाठी फार वेळ गेलाय. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे आले. यावेळेला एकच धाव मिळेल. पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गासह होतोय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही आणि धावसंख्या पुढे सरसावले जाऊन पोहोचलेली आहे. 29 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. आता इथून पुढचं जे टार्गेट आहे त्या टार्गेट बद्दल आपण चर्चा करूया. 10 बॉल आणि 18ची गरज आहे. एका बाजूला आशुतोष बॅटिंग करतात. 10 बॉल 17. सागर मनवे 2 बॉल 3. शशिकांत यांचा हा मारा आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले बॉल क्रमांक 3. यावेळेला कमी गतीचा बॉल थोडासा पाठी खेचला आणि त्यानंतर हा बॉल टाकला. आलाय तो डॉट बॉल. शशिकांत शिंदे यांच्याकडे अनुभव आहे परंतु एका बाजूला सागर मनवे हे तितकेच ताकदवान खेळाडू आहेत. एका बाजूला आशुतोष धर्माधिकारी यांची बॅट तडपली आहे त्यामुळे आक्रमण करावं लागेल. शेवटचे 3च बॉल शिल्लक राहिलेले आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. सागर मनवे माघारी. आता शिल्लक आहेत बॉल फक्त 8. बॉल मध्ये 18. एका बाजूला आशुतोष धर्माधिकारी आहेत तर एका बाजूला शशिकांत शिंदे यांचा मारा. 4 बॉल टाकले. 2च धावा दिल्या. 1 गडी गारद केलाय परंतु शेवटचे 2 बॉल योग्य रीतीने हाताळावे लागतील परंतु जाणाऱ्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल आणि बॅटिंगसाठी चाललेले आहेत बॅट्समन सुमित. 8 बॉल 18ची आहे गरज. जहां कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. म्हणजे प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल आणि जिथे प्रयत्नांची उंची मोठी आहे ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. 8 बॉल 18ची गरज. आशुतोष आहे 17 वरती आणि सुमित निकम नुकतेच गेलेले आहेत. 5वा बॉल आणि यावेळेला 8व्या बॅटने अंपायर कॉल वाईड. दिशा खराब. समीकरण बदलेल. आता 8 बॉल 17ची गरज. आता या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या या बॉलच्या पाठीमागे मिळते ती फक्त आणि फक्त 1 धाव. आता शेवटचा बॉल शशी शिंदे यांचा आणि स्ट्रायकर एंडला आशुतोष आहेत. एक मोठा फटका आला ना तर अंतिम षटकामध्ये समीकरण सोपं होईल आणि एखादा डॉट बॉल किंवा विकेट आली ना तर शेवटच्या गोलंदाजाला जास्त धावा मिळतील धावांचा बचाव करण्यासाठी. शेवटचा बॉल पुन्हा कलात्मक स्ट्रोक आणि ही ओळख आहे. आशुतोष धर्माधिकारी यांनी बॉलला पाठवले आपल्या स्टाईलने. सरळ 4 धावेंसाठी टिपिकल आशुतोष धर्माधिकारी फटका चौकार.
मांडूया आणि या सामन्याच्या आपण रंगत पाहूया. शेवटचे फक्त 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 12 धावा. 6-12चं हे समीकरण आहे. चला दोन्ही संघांना आपण विनंती करूया की आपण घाई करा. 6 बॉल 12चा सामना. एका बाजूला आशुतोष 11 बॉल 21, सुमित निकम 1 बॉल 1 आणि अंतिम षटक आता कुणाच्या नावावरती दिलं जाईल. आणि अक्षय कारंडे नावाचा पर्याय निवडलेला आहे. अक्षय ऑलराऊंडर आहेत परंतु अंतिम षटक कशा प्रकारे हाताळतील ऊन आणि सावलीचा शिवनापावनीचा खेळ सुरू आहे. आज जर तुम्ही पाहिलं ना तर उन्हाचा तडाखा जास्त आहे त्यामुळे आपण अधिक पाण्याचा वापर करा. 6 बॉल 12 तुम्ही पाण्यासाठी वेळ घेतली ना तर ते आम्हाला चालेल परंतु प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे आपण टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती आहे. 6 बॉल 12ची गरज. अक्षय तयार. एका बाजूला सुमित निकम. पहिला बॉल या षटकातला. पहिलाच बॉल. धाव मिळेल का? आणि इथे पहा एकाला माघारी यावं लागेल. 5 बॉल 12ची गरज. आशुतोष धर्माधिकारी स्ट्रायकर एंडला. विकेटचं होतंय पतन. आता 5 बॉल 12ची गरज आहे. अक्षय यांचा पहिला बॉल चांगला होता आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे धावचीच्या स्वरूपामध्ये सुमित निकम येतील माघारी. आता अक्षय डफळ मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेला हा बॉल आलाय तो डॉट आलाय. म्हणजे आता येणारे 4 बॉल आणि बनवायचे आहेत 12 धावा. चलते रहे तो किनारा जरूर मिलेगा. अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा. जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. आता विजयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा तुम्हाला शोधाव्या लागतील आणि याच वाटा तुमच्या पायाखाली आहेत. 4 बॉल 12ची गरज. सामना अक्षय संपवणार की आशुतोष संपवणार? MF फायटर जिंकणार की पाटील इंडियन हा संघ जिंकणार? चला घाई करा. इथून पुढे आता प्रत्येक संघाला आपण वेळ देणार आहोत आणि जो संघ उल्लंघन करेल त्याला पेनल्टी लागेल आणि या सामन्याला भरपूर वेळ गेलाय. यावेळेला 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. हो निश्चित केला गेलाय आणि स्ट्रायकर एंडला फेक. आणि जी गोष्ट करायची नव्हती तीच फिल्डिंग टीमने केली आहे आणि आशुतोष धर्माधिकारी यांनी एक वेळेस आशा सोडून दिली होती परंतु आता आशा पल्लवी झाल्या. जीवनदान मिळालं. रनआउट काय होऊ शकले नाही. आता 3 बॉल 10 धावांची गरज आहे. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. 3 बॉल 10चा थरार. यावेळेला एक सिंगल मिळेल का? पुन्हा दुसरीचा प्रयत्न होईल आणि आता हो निश्चित दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा स्ट्रायकर एंडला फेक आणि आता फलंदाज आशुतोष रनआउट. म्हणजे 2 बॉल 9ची गरज या डीचे. आता हे शक्य होईल का? आता मैदानाच्या आतमध्ये विनीत हा कारनामा करतील का? कारण 2 बॉल बनवायच्या आहेत 9 धावा आणि यावेळेला बॉल हवेत खेळलाय. जर 3 धावा आल्या तर शेवटच्या बॉलवरती आव्हान जिवंत राहील आणि फक्त या बॉलच्या पाठीमागे आलेले आहेत 2 म्हणजे 1 बॉल 7ची गरज.
म्हणजे कंपल्सरी 7 बनवावेच लागतील. षटकार जरी आला तर सामना टाय होईल आणि कंपल्सरी चेस या नियमामुळे ज्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली आहे त्या संघाला विजय देण्यात येईल. 1 बॉल 7ची गरज, कंपल्सरी चेस. आणि इथे औपचारिकता संपली आणि हा सामना जिंकलाय पाटील इंडियन्स या टीमने. आणि MF फायटर या टीमच्या उंचीत आलेला सामना पाहण्यासारखा निघून गेलाय. आपण सामन्यावर पुरस्कार अनाउन्स करूया.